सोनम वांगचुक उपोषणावर बसले। देशभरात आंदोलनाची चर्चा आहे आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होते। पण या सगळ्या गदारोळात एक चेहरा सातत्याने समोर येतोय। माध्यमांसमोर आंदोलनाची भूमिका मांडणारी, सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची माहिती देणारी आणि सरकारसमोर ठाम भूमिका घेणारी ही महिला नेमकी कोण आहे? कोण आहे डॉक्टर गीतांजली अंगमो? जाणून घेऊयात। नीट पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं। मात्र 18 जुलै रोजी त्यांना आंदोलन स्थळावरून हटवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं। आणि याच काळात एक महिला सतत चर्चेत राहिली। प्रत्येक हेल्थ अपडेट, प्रत्येक पत्रकार परिषद, प्रत्येक निवेदन या सगळ्यांमध्ये एकच चेहरा दिसत होता, तो म्हणजे सोनम वांगचुक यांच्या पत्नी डॉक्टर गीतांजली अंगमो। 20 जुलैला संसदेकडे निघालेल्या मोर्चातही त्यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली। माध्यमांनी विचारलं, तुमच्या मागण्या नेमक्या काय आहेत? त्यावर त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, आमच्या मागण्या बदललेल्या नाहीत। मान्सून अधिवेशनात शिक्षण क्षेत्रातील सुधारणांवर गंभीर चर्चा व्हावी आणि त्याची सुरुवात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापासून व्हावी। इतकंच नाही, डॉक्टर गीतांजली यांनी सरकारपुढे आणखी एक प्रस्ताव ठेवला। त्यांनी म्हटलं, जर सरकारनं सफदरजंग रुग्णालयात येऊन या अधिवेशनात शिक्षण सुधारणा प्राधान्याने घेतल्या जातील याची खात्री दिली तर सोनम वांगचुक उपोषण सोडण्यास तयार आहेत। आता प्रश्न असा, सरकारशी इतक्या ठामपणे संवाद साधणाऱ्या डॉक्टर गीतांजली अंगमो नेमक्या आहेत तरी कोण? डॉक्टर गीतांजली अंगमो या शिक्षण तज्ज्ञ आणि सोशल एंटरप्रेन्योर आहेत। त्या हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ज लडाख या संस्थेच्या सहसंस्थापिका आणि अधिष्ठाता आहेत। ही संस्था सोनम वांगचुक यांनीही सहस्थापन केली आहे। विशेष म्हणजे ही संस्था उभारण्यासाठी त्यांनी स्वतःची कॉर्पोरेट क्षेत्रातील कारकीर्द सोडली। त्यांनी भुवनेश्वरमधील झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून MBA पूर्ण केलं। त्यानंतर शिक्षणशास्त्र आणि श्री अरविंद घोष यांच्या तत्त्वज्ञानावर PhD केली। कॉर्पोरेट क्षेत्रात भारतासह अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केल्यानंतर त्यांनी शिक्षण क्षेत्रात पूर्णवेळ काम करण्याचा निर्णय घेतला। पण इथेच त्यांची ओळख संपत नाही। डॉक्टर गीतांजली कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट आहेत। 2009 मध्ये त्यांनी अमेरिकेत झालेली वर्ल्ड कराटे चॅम्पियनशिप जिंकली होती। 2019 मध्ये त्यांनी टेडेक्सवर वाय बी अ लाईफ लॉंग लर्नर या विषयावर व्याख्यानही दिले। त्यांच्या कामाची दखल भारत सरकारनेही घेतली। 2022 मध्ये नीती आयोगाच्या वुमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं। या संस्थेत केवळ पुस्तकांवर आधारित शिक्षण नाही, तर स्थानिक समस्या, संशोधन, उद्योजकता आणि प्रत्यक्ष अनुभव यांच्या आधारे विद्यार्थ्यांना शिकवलं जातं। दरम्यान सोनम वांगचुक आणि डॉक्टर गीतांजली यांची पहिली भेट एका शिक्षण परिषदेमध्ये झाली होती। एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं, आमच्या विचारांमध्ये इतकं साम्य होतं की मला वाटलं मला आयुष्याचा जोडीदारच सापडलेला आहे। आज सोनम वांगचुक आंदोलनाचं नेतृत्व करत असले तरी त्यामागे शांतपणे पण तितक्याच ठामपणे उभी असलेली व्यक्ती म्हणजे डॉक्टर गीतांजली अंगमो। शिक्षण क्षेत्रातील त्यांचं योगदान, आंदोलनातील त्यांची भूमिका आणि सरकारसमोर त्यांनी मांडलेली भूमिका यामुळे त्या स्वतः देखील आता राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आल्यात। मात्र या आंदोलनावर सरकार पुढे काय निर्णय घेणार? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर कोणती भूमिका घेणार आणि सोनम वांगचुक उपोषण सोडणार का? याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। यावर आपलं मत कमेंट करून नक्की कळवा।